मतदान आहे, आम्ही डॉक्टरांकडून परमिशन घेतली आणि आम्ही अगोदर इथे येऊन मतदान केलं। सो एबीपीच्या माध्यमातून माझी संपूर्ण वसईच्या नागरिकांना हेच आवाहन असेल की गेली 35 वर्ष ज्यांनी आपल्या वसईचा विकास घडवून आणलाय त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि एक सुवर्ण संधी आहे, प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। रुग्णालयात जाण्यापूर्वी एका वसईच्या गरोदर महिलेने मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। कोमल अजिंक्य किणी असं या महिलेचं नाव आहे। आपण जर बघू शकता की या वसईच्या उमेळमान गावातील त्या रहिवासी आहेत आणि आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काल डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, मात्र आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा दिवस मिळण्यासाठी त्यांनी खास डॉक्टरकडे सवलत मागितलेली होती आणि त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावून आता ते थेट रुग्णालयात ॲडमिट होणार। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ताई, काय सांगाल की तुम्ही खरोखरच आदर्श निर्माण केलेला आहे ते महिलांसमोर, काय म्हणाल? ही माझी दुसरी प्रेग्नेन्सी आहे। ते पूर्वीच्या अनुभवानुसार मला रात्री 1 वाजताच पेनिंग सुरू झालं, त्यानुसार डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं। पण मग आम्ही ठरवलं की आज मतदान आहे, आम्ही डॉक्टरांकडून परमिशन घेतली आणि आम्ही अगोदर इथे येऊन मतदान केलं। सो एबीपीच्या माध्यमातून माझी संपूर्ण वसईच्या नागरिकांना हेच आवाहन असेल की गेली 35 वर्ष ज्यांनी आपल्या वसईचा विकास घडवून आणलाय त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि एक सुवर्ण संधी आहे, प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि स्वतःचा विकास घडवून आणा। नक्कीच कोमल ताईसारखं सगळ्यांनीही अनुकरण केलं पाहिजे। आज मतदानाचा हक्क आहे हा बजावला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी तो बजावलाच पाहिजे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।